मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता तिची असणारी ती डायरी उघडते आणि खूप रडत असते, कारण तिला कल्पनाची खूपच आठवण येते. आणि ती आता म्हणते की आई, मी तुमची गुन्हेगार आहे. माझ्या मनात जे काही साठलंय ते तुम्हाला मी नेहमी सांगायची, त्याचबरोबर माझं मन मोकळं करायची, परंतु हे मी तुम्हाला सांगू शकले नाही. आणि आता इथून पुढे जे काही तुम्हाला सांगायचे ते मी माझं मन कोणासमोर मोकळं करू, असं म्हणून ती आता खूप रडते आणि मी चुकीची नव्हते असंही म्हणते. त्याचवेळी आता तिच्या एक मनात कल्पना येते आणि ती डायरीवर लिहू लागते की प्रिय आई, जन्म देणारी आई कशी असते ना ते मला माहीत नाही, परंतु आई हा शब्द ऐकला की फक्त आणि फक्त तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. कारण कोणत्याही स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई, चूक झाल्यावर कान पिळणारी आई आणि लेकीने न सांगता तिच्या मनातलं ओळखणारी ती आई. तुम्हाला वाटत असेल आई की मी नात्यांचा अपमान केलाय, परंतु घरातील प्रत्येकाबद्दल माझ्या मनात एवढा आदर आहे ना, हे कसं सांगू मी तुम्हाला. तुम्ही मला माफ कराल की नाही हे मला माहीत नाही, परंतु दोघींनी एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणांची मी ऋणी राहीन. तिने ही कल्पनासाठी चिठ्ठी लिहिलेली असते आणि तिला ती तिच्यापर्यंत काहीही झालं तरी पोहोचवायचीच असते. ही चिठ्ठी आता आईंना कशी द्यावी हा सायलीला प्रश्न पडतो. नंतर ती आता मनातच विचार करते, कुसुमताई येईपर्यंत मी वाट पाहू का? पण आता मधुभाऊ तरी तिला कुठे तिकडे जाऊ देणार आहेत, हा प्रश्न आता सायलीच्या मनात येतो. ती खूप वेळ त्याच गोष्टीचा विचार करत राहते की काहीही झालं तरी मला माझ्या आईंपर्यंत म्हणजे कल्पनापर्यंत ही चिठ्ठी पोहोचवायचीच आहे. त्यानंतर ती आता जागेवरून उठते आणि खिडकीतून बाहेर पाहते, तर समोर आता प्रसाद असतो. तेव्हा आता ती प्रसादला आवाज देते, प्रसाद इकडे ये प्लीज. मग आता तो म्हणतो, काय झालं ताई? त्यावेळी ती म्हणते, ही चिठ्ठी या पत्त्यावर नेऊन देणार का तू? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. सायली आता त्याला म्हणते, जमलं तर उत्तरसुद्धा घेऊन ये हा. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच तिकडे जायला निघतो. त्यावेळी सायली मनातच विचार करते, देवी आई, ही माझी परीक्षा कधी संपेल ना ते मला माहीत नाही, परंतु ही जी माझी माणसं आहेत ना ती कधीच माझ्यापासून अशी दुरावून देऊ नकोस आणि तूही आयुष्यात कधीही माझा हात सोडू नकोस, अशी देवी आईकडे ती आता प्रार्थना करत असते. दुसरीकडे आता कोर्टात सर्वजण आलेले असतात. प्रिया सुद्धा तेथे आलेली असते आणि मागे बसलेली असते. अर्जुन बिचारा आता जे ऑडियन्स असतात ना तेथे बसलेला असतो. आता त्याच्याकडून मधुभाऊंनी केस काढून घेतलेली असते आणि जोशी वकिलाला दिलेली असते. मग अर्जुन एकदम शांत असतो. त्याचवेळी जज साहेब येतात, सर्वजण उठून उभे राहतात आणि मग नंतर खाली बसतात. जज साहेब सर्वांना सांगतात कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात यावं. मग आता साक्षी आणि महिपत हे एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा जोशी वकील आता उठतो आणि जज साहेबांना सांगतो की इथून पुढे मधुकर पाटलांची केस मी लढणार आहे आणि अर्जुन सुभेदारांनी जी NOC दिली आहे ना ती ही NOC आहे असं म्हणून तो जज साहेबांना दाखवतो. त्यानंतर आता कोर्टासमोर जेव्हा तो NOC सादर करतो तेव्हाच आता जज साहेब म्हणतात, कुलदीप पवार म्हणजे साक्षीचे वकील यांनी आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं. मग आता तो पुढे येतो आणि म्हणतो, माझ्या क्लायंट साक्षी शिखरे ही खुनाच्या रात्री कुठे होत्या बद्दल पाटलांचे आधीचे वकील यांना खूप बोलले आहेत, पण आज माझ्या क्लायंट कोर्टासमोर एक कबुली देणार आहेत. हे ऐकताच इकडे अर्जुनला आणि चैतन्यला धक्का बसतो. नक्की आता ही साक्षी काय कबुली देते? आता अर्जुनला समजलेलं असतं नक्की काहीतरी घोळ आहे, म्हणून तो महिपतकडे पाहतच राहतो. तेव्हा महिपत देखील थोडं हसूनच अर्जुनकडे पाहतो. मग अर्जुनच्या अजूनच तळपायाची आग मस्तकात जाते. अर्जुनला आता सर्व गोष्टींचा आढावा घ्यायचा असतो की या केसमध्ये नक्की पुढे काय हालचाली होत आहेत, कारण जोशीवर ना त्याचा अजिबात विश्वास नसतो आणि म्हणूनच तो कोर्टात आलेला असतो. त्यानंतर आता विटनेस बॉक्समध्ये येण्याची साक्षीला परमिशन द्यावी असं पवार वकील म्हणतो. मग आता जज साहेब ती परमिशन देतात आणि मोठ्या थाटातच साक्षी आता त्या विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते.
तर दुसरीकडे आता सायली रूममध्ये असते आणि तिचं मन कशातच लागत नसतं. त्याच वेळी आता ती म्हणते सुभेदारांकडे काय सुरू असेल ना तेही कळत नाही आहे आणि नक्की कोर्टात काय सुरू आहे ना तेही कळत नाही. आता तिला काय करावं सुचत नाही. मग आता ती मनालाच समजावते आणि म्हणते की मी देवाला नैवेद्य दाखवू का, म्हणजे मला जरा बरं वाटेल. आता अर्जुन सरांना आवडते तशी ना ओलं खोबरं घालून रव्याची खीर करते. अर्जुनला आवडते तशी खीर ती बनवणार या विचारानेच सायलीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि मग लगेच ती आता खीर बनवू लागते. तर दुसरीकडे कोर्टामध्ये आता पवार वकील हा साक्षीला विचारतो की खुनाच्या रात्री जेव्हा तुम्ही हॉटेलमधून निघालात तेव्हा त्यानंतर नक्की तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा आता सर्वजण साक्षीकडे पाहत असतात. मग आता त्याच वेळी साक्षी म्हणते अगोदर मला कोर्टाची माफी मागायची आहे, कारण गेल्या वेळी मी खोटी साक्ष दिली आहे. शिवानीला आपल्या जवळ घेऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की खुनाचे 2 तास मी तिच्या जवळ होते. आता मला माफ करा जज साहेब, मी खोटं बोलले असं म्हणून ती साळसूतपणाचा आव आणते. खोटं बोलले कारण त्यामागे माझी काहीतरी पर्सनल कारणं होती आणि ही अशी कारणं मी जगासमोर सांगू शकतच नव्हते, कारण मला माहित होतं की या सगळ्याचा माझ्या अण्णांना खूप त्रास होणार. पण मला माफ करा अण्णा, खरंच मी एक चांगली लेक होण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याची शिक्षा म्हणून जर का कुणी मला खुनी ठरवणार असेल मात्र हे मान्य नाही, असं ती रडतच साक्षी कोर्टासमोर आपलं सांगत असते. इकडे महिपतला मात्र आनंद होत असतो की आता काहीही झालं तरी माझी साक्षी यामधून कायमची सुटणार. परंतु आता तेव्हा अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आता साक्षी जे काही स्टेटमेंट देते ते नक्की कशावर आधारित आहे हे त्या दोघांनाही अजून समजलेलं नसतं. पुढे ती आता कोर्टाला सांगते की फक्त आणि फक्त मी माझ्या अण्णांसाठी आज खरं बोलणार आहे, असं म्हणून आता ती अण्णांकडे पाहते. आता मी कोर्टाला खरं सांगणार आहे की नक्की खुनाच्या रात्री मी होते तरी कुठे. त्यावेळी आता जज साहेब म्हणतात प्लीज प्रोसीड मिस साक्षी शिखरे. पुढे आता साक्षी सांगू लागते की तुम्हाला सांगते जज साहेब, हे पहा मी खोटा साक्षीदार उभा केला, परंतु तेव्हा माझा नाईलाज होता. परंतु या सगळ्या खऱ्या स्टोरीची सुरुवात लहानपणापासूनच होते. आता तिने असं म्हटल्याबरोबरच जज साहेब सगळं काही नोट करू लागतात. आता हे नक्की काय प्रकरण आहे हेच अर्जुनला समजत नसतं. मग पुढे तो साक्षीचं स्टेटमेंट ऐकू लागतो. ती सांगत असते जेव्हा मी 6-7 वर्षांची होते ना तेव्हा माझ्या आई आणि अण्णांमध्ये खूप सारे वाद व्हायचे. त्या कोवळ्या वयामध्ये मला खरंच प्रश्न पडायचा की इतरांच्या आईवडिलांप्रमाणे माझे आईवडील का नाही आहेत आणि ते एकमेकांशी छान का नाही वागत, एकमेकांशी प्रेमाने का नाही वागत. तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात, कारण साक्षी जे काही बोलतीये त्यामध्ये खरंच तथ्य आहे का, हाच अर्जुन आणि चैतन्याला प्रश्न पडतो. पुढे आता महिपत जागेवरून उठतो आणि तिला विचारतो ए पोरी, अगं तू निघाली तरी कुठे. तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे पाहतात. तेव्हा मागे आता प्रिया बसलेली असते आणि ती मात्र आता हसत असते. तर महिपतला आता ऑर्डर असं करून जज साहेब खाली बसायला सांगतात, कारण मिस साक्षी शिखरे यांना आता बोलू द्यात. पुढे साक्षी आता अगदी शांतपणे सांगू लागते मी कॉलेजला जाईपर्यंत माझ्या अण्णांचे आणि माझ्या आईचे संबंध पूर्णपणे बिघडले होते आणि एक दिवस मला असं समजलं की, असं म्हणून ती एकदम शांत होऊन जाते. पुढे तिला काय बोलावं सुचत नाही. तेव्हा तिचा वकील पवार वकील म्हणतो की बोला मिस साक्षी, बोला, तुम्ही अजिबात कुणालाही घाबरू नका. मग साक्षी आता कोर्टासमोर सांगते की त्यातच मला असं समजलं की माझ्या आईचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे आणि त्या अनैतिक संबंधातून तिला एक मुलगासुद्धा आहे. असं स्टेटमेंट ती देताच तेथे असणारे सर्वजण एकमेकांकडे पाहतात. तर अर्जुन चैतन्याकडे पाहतो. हा चैतन्य आता काहीच माहीत नाही असं म्हणतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य पूर्णपणे हादरूनच जातात. तर प्रिया मात्र आता हसत असते. महिपतला आता राग येतो आणि तो आता भर कोर्टातच उठतो आणि तिला विचारतो काय ग, तुझं डोकं फिरलंय की काय साक्षी, तू हे काय बोलतीये, तू काय स्टेटमेंट देतीये, तुला तुझं लक्षात येतंय का. अगं तिची आणि माझी भांडणं होत असतील ना तरीही ती मरेपर्यंत आम्ही दोघेही नवरा बायकोच होतो
आता स्वर्गात गेलेल्या तुझ्या आईबद्दल असं काही वेडवाकडं बोलू नकोस. तेव्हा जज साहेब आता पुन्हा महिपतला शांत राहायला सांगतात आणि न्यायालयाच्या कामकाजामध्ये अजिबात व्यत्यय आणायचा नाही शिखरे, असाच दम ते भरतात. मग नंतर आता साक्षी म्हणते स्वारी अण्णा, अहो खरंच मला माफ करा, कारण मला माहीत होतं या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होणार आणि म्हणूनच मी इतके दिवस ती गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. पण नियतीच्या मनात हेच होतं की भर कोर्टात ही गोष्ट मी तुमच्यासमोर आणावी. त्यानंतर आता अर्जुन रागातच महिपतकडे पाहतो. त्याला महिपतची रिॲक्शन पाहायची असते. मग आता महिपत एकदम गोंधळलेला असतो. त्याच वेळी आता साक्षी पुढे सांगू लागते, जज साहेब हे पहा, माझ्या भावाचं म्हणजे माझ्या सावत्र भावाचं नाव होतं अथर्व विचारे. आता हे नाव ऐकल्यानंतर अर्जुनला मोठा धक्काच बसतो. मग पुढे आता साक्षी म्हणते की इथे पनवेलमध्येच तो राहायचा, ज्या आईच्या अनैतिक संबंधांपासून झालेला तो मुलगा, असं म्हणून ती खूपच रडू लागते. तर महिपत ॲक्टिंग करण्यात आता पटाईतच असतो. तो आता असा हादरल्यासारखी आणि धक्का बसल्यासारखी नाटकं करतो आणि म्हणतो, बस झालं आता, मला नाही ऐकवत साक्षी हे. अगं पोरी, माझा तू काय आता जीव घेणार का, हे अगोदरच तू का नाही बोललीस. तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, अहो अण्णा, मी कधी हे सांगणार होते आणि कसं सांगणार होते तुम्हाला. अहो आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही सगळं काही विसरून म्हणजे तुमची भांडणं विसरून तिची सेवा करत होतात आणि त्याचवेळी मी तुम्हाला हे सगळं सांगितलं असतं तर तुमची अवस्था काय झाली असती अण्णा. आणि तसंही आई गेल्यानंतर हे सगळं सांगूनही काय उपयोग होता. तेव्हा अर्जुन रागातच साक्षीकडे पाहतो. मग पुढे आता महिपत म्हणतो, पण बापाला काय तू असं अंधारात ठेवणार होती का. अगं ही गोष्ट अशी 4 चौघांसमोर सांगण्यासारखी आहे का. अरे देवा, मला आता का कळत नाही, माझ्या खालची जमीन फाटत का नाही आणि मी त्यामध्ये गाडून का जात नाही, वीज का फाटत नाही, असं मोठ्या मोठ्याने भर कोर्टात महिपत उगीच तमाशा घालू लागतो, ड्रामा करू लागतो. त्याचा हा अगदी खरेखुरा ड्रामा पाहून प्रियाला मात्र हसू आवरत नसतं. त्याचवेळी आता जज साहेब म्हणतात, शिखरे हे पहा, मी तुम्हाला आता बाहेर जाण्याचे सुद्धा आदेश देऊ शकतो, तुमचा हा ड्रामा अगोदर थांबवा. मग आता तो म्हणतो की कसं आहे ना जज साहेब, अहो मला हे सहनच होत नाहीये. मुलीने आत्ता सगळं सांगितलंय, परंतु हिच्या आईने तर माझ्या आयुष्याचं वाटोळच केलं म्हणायचं. अहो तुम्ही मला मारा नाहीतर कोर्टाच्या बाहेर फेकून द्या, पण आता हे इथे थांबणार नाही. महिपत म्हणतो, अरे बाबा, मला पूर्णपणे फसवलं असं म्हणून तो आता त्याचाच विचार करत असतो. तेव्हा पवार वकील म्हणतात की शिखरे तुम्ही खाली बसा, उगीच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका आणि पुढे तुमच्या मुलीची केस सुद्धा बिघडवू नका. तेव्हा महिपत आपला गप्प बसतो. इकडे आता अर्जुन रागातच म्हणतो, हा सगळा यांचा ड्रामा आहे, म्हणजे यांनी रचलेली दोघांनी ही एक स्टोरी आहे. तेव्हा आता चैतन्य देखील म्हणतो, असं आहे ना अर्जुन, अरे स्वतःची आई वर देवाघरी गेली आणि त्याचाच ती वापर करून घेतीये, ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी. आता अजून किती खालच्या थराला जाणार आहे ना काय माहीत. आता अर्जुन रागातच साक्षीकडे पाहू लागतो, आता ही पुढे काय खोटं बोलतीये. पुढे आता पवार वकील विचारतो की मिस साक्षी, या सगळ्याचा खुनाच्या रात्रीशी काय संबंध आहे तेवढा आम्हाला सांगा. तेव्हा ती आता म्हणते, सांगते जज साहेब, मी सांगते, कारण ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्या रात्री मी रिसॉर्टमध्येच होते आणि आम्ही पार्टी करत होतो. मी खरंच खूप खुश होते त्या दिवशी आणि त्या पार्टीमध्ये असतानाच मला अचानक एक सिटी हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अथर्वचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो खरंच खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि हीच गोष्ट मी माझ्या अण्णांना सांगू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना न सांगता मी त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं ठरवलं. त्यानंतर मी रिसॉर्टमधून निघाले. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत अथर्व हा गेला होता. तेव्हा अर्जुन आता रागातच साक्षीकडे पाहतो, कारण ती खोटं बोलतीये हे त्याला समजलेलं असतं. हा महिपत आणि तिचा डाव आहे. पुढे आता महिपत हा प्रियाकडे पाहतो, तर प्रिया आता खूपच छान तुम्ही स्टोरी रचली या विचाराने त्याच्याकडे पाहते आणि हसते. काही वर्षांपूर्वी अथर्वचे बाबासुद्धा गेले, त्यामुळे त्याचं असं जवळचं कुणीच नव्हतं. त्याच्या फॅमिली मेंबरपैकी मीच एकटी होते. सावत्र का असेना, परंतु मी त्याची बहीण होते ना, आणि पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्या हवाली केली.
इकडे आता साक्षी जो काही ड्रामा सांगते तो ऐकून कुसुम तर आता अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा अर्जुन आता तिला इशारा करून शांत राहा असं म्हणतो. आपण बघूयात पुढे काय करायचं. पुढे साक्षी सांगते, मला हे अण्णांना कळू द्यायचं नव्हतं, इव्हन कुणालाच कळू द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच पुढच्या 2 तासामध्ये मी अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं आणि अण्णांना संशय येऊ नये म्हणून मी परत रिसॉर्टमध्ये आले आणि मला असं वाटलं की माझ्या आणि अण्णांच्या आयुष्यातला नकोसा चॅप्टर कायमचा संपला आणि योगायोगाने त्याच रात्री माझ्यावर असा खुनाचा आरोप झाला आणि मला नको असलेला तोच चॅप्टर मला पुन्हा उघडावा लागला. तेव्हा महिपत आता अर्जुनकडे पाहत असतो तर अर्जुन एवढा चिडलेला असतो आणि म्हणतो, काय हा चॅप्टर पुन्हा उघडावा लागला का, माय फूट असं म्हणून तो आता काहीतरी बोलणार असतो. पण चैतन्यनाथ त्याच वेळी म्हणतो की अर्जुन जरा शांत राहा, काहीच बोलू नको, आता इथे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. इकडे आता प्रिया मात्र खूपच खुश असते आणि ती मनातच म्हणते की वा साक्षी वा, अगं काय ड्रामा केलाय तू, किती मस्त इथे ड्रामा चाललाय, मला ना हा शो पाहायला खूप मजा येते. देव करो आणि तुझ्या त्या मेलेल्या आईच्या आत्म्याला आणि न झालेल्या सावत्र भावाला म्हणजे त्या अथर्व विचारेच्या आत्म्याला शांती देव. इकडे आता सायली देवासमोर खीर ठेवते आणि म्हणते, देवा मी मधुभाऊंना अजिबात त्रास कसलाही होऊ देणार नाही. मधुभाऊंच्या सुटकेसाठी मी जो घाट घातला होता त्यामुळे ऑलरेडी सर्वांना खूप त्रास झालाय. आता कोणतंही नवीन संकट आमच्या मधुभाऊंवर नको. इकडे आता जोशी वकील हा ऑब्जेक्शन घेतो आणि जज साहेबांना विचारतो, होता हा अथर्व विचारे आणि त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का. मग आता पवार वकील म्हणतो, जज साहेब हा अथर्व विचारे नक्की कोण होता ना, त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेतच. तेव्हा आता पवार वकील म्हणतो की या एन्व्हलपमध्ये जज साहेब अथर्व विचारेचं बर्थ सर्टिफिकेट, त्याचबरोबर ज्या खुनाच्या रात्री साक्षी तिथे नव्हती, जो अथर्व विचारेचा ॲक्सिडेंट झाला होता त्याचे सर्व सर्टिफिकेट आणि शाळा कॉलेजचे डॉक्युमेंट्स आणि त्याचबरोबर इतर IDs आणि सिटी हॉस्पिटलचे केस पेपरसुद्धा आहेत. आता पवार वकील सर्व पुराव्यानिशी ते सादर करतो. मग आता जज साहेब ते एक एक पुरावा पाहत असतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्याला मात्र धक्का बसलेला असतो आणि ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. मधुभाऊंना तर काही समजतच नसतं हे काय चाललंय, कारण केसने एक वेगळंच वळण घेतलेलं असतं. आता साहेब एक एक पुरावा अगदी निरखून पाहत असतात. तिकडे मधुभाऊंच्या मनाची मात्र घालमेल झालेली असते, कारण साक्षी जर 2 तास तिकडे अथर्व विचारे या तिच्या सावत्र भावाकडे होती तर मग माझं काय, मी असाच अडकलो असं त्यांच्या मनात सतत येत असतं. इकडे अर्जुन तर डोक्यालाच हात लावतो, कारण आता हा मुद्दा कुठच्या कुठे नेऊन ठेपलाय हे त्याला कळतच नसतं. कुसुम मधुभाऊंकडे पाहते आणि तिलाही खूपच टेन्शन येतं. काही वेळानंतर जज साहेब निर्णय देत आहेत की या सर्व पुराव्यांवरून असं सिद्ध होतंय की अथर्व विचारे हा साक्षी शिकरे यांचा भाऊ होता, तो पण सावत्र भाऊ होता. हे ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि खुनाच्या वेळी तो सिटी हॉस्पिटलमध्येच होता. आता हे ऐकून अर्जुन आता साक्षीकडे रागातच पाहत असतो, तर महिपत आणि प्रिया मात्र आता गालातच हसत असतात. त्यानंतर आता जज साहेब म्हणतात, पण हे सिद्ध होत नाही अजून की साक्षी शिखरे या खुनाच्या रात्री त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. ते पण एवढा तरी पॉझिटिव्ह पॉईंट मधुभाऊंकडे आहे हे त्याला समजतं. तो म्हणतो, यस असंच पाहिजे साक्षीला. मग आता चैतन्य आणि कुसुमकडे पाहतो आणि हसतो, कारण आता त्याला माहीत असतं की त्या 2 तासांमध्ये ती फक्त आणि फक्त आश्रमामध्येच होती. अर्जुनच्या मनात एक वेगळीच आशा आता निर्माण झालेली असते. पुढे आता पवार वकील उठतो आणि लगेच जज साहेबांना म्हणतो, माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत, म्हणजे मी साक्षी शिखरे यांचे त्या 2 तासांचे सगळे काही लोकेशन ट्रेस केलेले आहेत आणि IT सेक्शनमधून मी ते सगळे लोकेशन घेतलेले आहेत आणि तेच तुमच्यासमोर सादर करतोय. पुढे आता पवार वकील म्हणतो, हे रेकॉर्ड जज साहेब असं सांगतायत की त्या रात्री म्हणजे खुनाच्या रात्री 1 तास 7 मिनिटं साक्षी शिखरे ही तिकडे त्या सिटी हॉस्पिटलमध्ये होती.
तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि तो अगदी आश्चर्याने साक्षीकडे पाहत असतो. पुढे आता साक्षीच्या जरा जीवात जीव येतो. त्यानंतर पवार वकील सांगू लागतो, पुढचे रेकॉर्ड असं सांगतायत आणि पुढची 51 मिनिटं असं सांगतायत की त्या सिटी हॉस्पिटलमधून जवळच असलेल्या स्मशानभूमीकडे होत्या आणि त्या तिथे आपल्या भावाचं अंतिम संस्कार करत होत्या. हे ऐकून तर अर्जुन आता पूर्णपणे हादरतो. त्याला काय करावं सुचत नाही आणि तो रागातच साक्षीकडे पाहत असतो. तर महिपत एकदम रिलॅक्स असतो आणि शांत असतो. ते पाहून अर्जुनच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकते की हे नक्की काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. हा महिपत आणि साक्षीचा डाव आहे. आता जोशी वकिलांनी ही केस घेतली म्हटल्यावर यांनी वेगळे प्लॅन केले असतील आणि त्याला अजून एक डाऊट असतो. तो म्हणजे जोशी वकील हा लगेच त्या महिपतला मिळालेला सुद्धा असेल आणि याच डाऊटवरून त्याला थोडं थोडं क्लिअर होत जातं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच या केसने असं वळण घेतलंय. त्यानंतर आता मधुभाऊ हे अर्जुनकडे पाहतात तर अर्जुनला खूप वाईट वाटतं, कारण आता नक्की हे काय प्रकरण आहे मधुभाऊंना सुद्धा कळालेलं नसतं. मग आता चैतन्य हा रागातच साक्षीकडे पाहतो. तेव्हा साक्षी मात्र आता खाली मान घालून उभी असते. आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे तेथे असणाऱ्या सर्वांचं लक्ष जातं, कारण अर्जुनलाही कळत नसतं आता पुढे काय होईल, कारण आता साक्षीला शिक्षा ही तर होणारीच नसते. तेव्हा मात्र साक्षी आणि महिपत हे दोघेही एकमेकांकडे पाहून गालात हसतात. तर अर्जुन एकदमच शांत होऊन जातो. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊ हे घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुनचा तिथे सायलीला आवाज येतो आणि ती दाराच्या पाठीमागे जाऊन लपते. मग आता अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ प्लीज माझं काहीतरी ऐका, परंतु मधुभाऊ आता ऐकायलाच तयार नसतात. तेव्हा रागातच आता मधुभाऊ म्हणतात की माझ्या लेकीवर तुझी सावलीसुद्धा पडायला नको, असं म्हणून ते अर्जुनच्या तोंडावर दार लावून घेत असतात. तेव्हा अर्जुन मात्र मध्ये हात ठेवतो आणि म्हणतो की थांबा मधुभाऊ. त्याचवेळी अर्जुन आता मधुभाऊंना एक शब्द देतो की एक दिवस तुम्ही स्वतःहून हे दार उघडाल आणि स्वतःहून तुमच्या मुलीचा हात अगदी विश्वासाने माझ्या हातात द्याल. तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची तुम्ही काळजी घ्या. तेव्हा चल निघ, असं म्हणून मधुभाऊ आता जोरातच दार लावून घेतात. अर्जुनला खूपच वाईट वाटतं. तर आता सायली दरवाजावर तिथे हात ठेवते. आतून सायली दरवाजावर जेव्हा हात ठेवते ना, तेव्हा बाहेरून त्याच ठिकाणी अर्जुन हात ठेवतो आणि दोघांनाही एकमेकांचा भास होतो. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाच्या भावना समजतात आणि ते दोघेही हसतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब